नासिक में गोलीबारी मामले के आरोपी आरपीआई नेता पर नगर निगम ने बड़ी कार्रवाई की है। सतपुर इलाके में आरपीआई नेता और पूर्व नगर सेवक प्रकाश के अवैध निर्माण पर नगर निगम ने बुलडोजर चलाया। गोलीबारी की घटना के बाद आरोपी की संपत्ति पर यह कार्रवाई की गई। नगर निगम का कहना है कि निर्माण के लिए कोई अनुमति नहीं ली गई थी और 6 महीने के पहले ही नोटिस भेजा गया था। अतिरिक्त आयुक्त स्मिता जगड़े ने बताया कि बारिश के कारण कार्रवाई टल गई थी, जिसे अब अंजाम दिया जा रहा है। इस दौरान पुलिस उपायुक्त किशोर काले के नेतृत्व में भारी पुलिस बल तैनात रहा। याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीने ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल। हे जे भुयार आतमध्ये सापडून आलं होतं त्याच्यामध्ये काय कारवाई केल्या जात होत्या ह्या टोळीकडनं, कशासाठी ते वापरलं जात होतं आणि त्यात काय सापडून आलेलं? सकृतदर्शनी असं दिसलेलं आहे की त्या भुयारामधून आम्हाला 2 लोखंडी कुऱ्हाडी आणि 1 चाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे आणि सकृतदर्शनी अजून पण त्याविषयी कन्क्लुझिव्हली सांगता येत नाही कारण तसा कोणी तक्रारदार अद्यापर्यंत समोर आलेला नाही। मात्र त्या ठिकाणी लोकांना दबावानं त्यांचं अपहरण करणे असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या दबावानं जे काही गैरकृत्य करणं असेल अशा उद्देशांसाठी या पद्धतीच्या भुयाराचा वापर केला जात होता असं सकृतदर्शनी आतापर्यंत तपासात निष्पन्न झालं। यापूर्वी देखील लोंढेंच्या अशाच एका भुयारावर कारवाई अतिक्रमणावर तेव्हाही असंच भुयार सापडलं होतं, तेव्हा तक्रार होती। या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमार्फत नंदिनी नदीच्या पूररेषेमध्ये जे हे मोठं अतिक्रमण आहे ते काढण्याची आज कारवाई सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये आणि नाशिक शहरामध्येच अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली होती आणि आज ते पाडायचं कामकाज सुरुवात करण्यात आली आहे। अतिक्रमण कुणाचं आहे, कोणाच्या नावावर ही बिल्डिंग आहे आणि काय नोटीसमध्ये म्हटलेलं आहे? ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे। पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती, त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आली। पण मॅडम कधी बांधलेली होती ही बिल्डिंग, काय नेमकं? आता हे साधारण याचं बांधकाम अजून सुरू आहे काही टप्प्यामध्ये आणि ही नव्यानेच बिल्डिंग एक साधारण 6 महिन्यापूर्वीची बांधलेली दिसते आहे, पण पावसाळ्यामुळे आम्हाला ही कारवाई करता आली नव्हती। आता नियोजित कारवाई आहे, कारवाईचा भाग म्हणून आता पावसाळा संपल्यानंतर आम्ही आता ही कारवाई घेतो आहोत। परवानगी घेतली होती का ही बिल्डिंग बांधताना? नाही, याला बिल्डिंगला कुठली पण परवानगी घेण्यात आलेली नव्हती, ही संपूर्णपणे अनधिकृत बिल्डिंग होती। नाही, त्याला देखील परवानगी नव्हती। यांनी बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं, त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे।